नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या नर्सिंग नोट्स मराठी चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत व्हायटल सायन्स म्हणजे जीवनावश्यक चिन्हे। हे प्रत्येक नर्सिंग स्टुडंटसाठी महत्त्वाचे आहे। व्हायटल सायन्स म्हणजे काय? तर व्हायटल सायन्स म्हणजे शरीरातील अशा मोजमापांना म्हणतात ज्यावरून रुग्णाची आरोग्य स्थिती कळते। व्हायटल सायन्स यांना जीवनाचे सूचक असेही म्हणतात। व्हायटल सायन्सला शॉर्ट फॉर्ममध्ये TPR BP म्हणतात। व्हायटल सायन्स आणि त्यांची नॉर्मल रेंज। टेम्परेचर म्हणजे तापमान। तापमान हे सेल्सिअस आणि फॅरनहाइट यामध्ये मोजले जातं। तर सेल्सिअसमध्ये 37 डिग्री सेल्सिअस आणि फॅरनहाइटमध्ये 98.6 डिग्री फॅरनहाइट। तर नाडी म्हणजे पल्स हे प्रति दर मिनिट 60 ते 100 प्रति दर मिनिट असं मोजलं जातं। श्वसन दर हे 12 ते 20 प्रति दर मिनिट असं मोजलं जातं। तर रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर BP हे 120/80 mm/Hg मध्ये मोजले जाते। तर पेन म्हणजे दुखणे हे 0 ते 10 स्केलवर मोजलं जातं। तर हे आहेत 5 व्हायटल सायन्स। WHO नुसार व्हायटल सायन्स हे 5 आहेत: तापमान, नाडी, श्वसन दर, रक्तदाब आणि दुखणे। तर व्हायटल सायन्स कधी तपासावेत? रुग्ण OPD मध्ये दाखल करताना, ऑपरेशन पूर्वी व नंतर, मेडिकेशन दिल्यानंतर, इमर्जन्सीच्या वेळी। तर व्हायटल सायन्स का महत्त्वाचे आहेत? तर व्हायटल सायन्स रुग्णाची आरोग्य स्थिती सांगतात, आजाराची वाढ व घट समजते, उपचाराचा प्रभाव पडतो का हे समजते, इमर्जन्सी परिस्थिती ओळखता येते। व्हायटल सायन्समुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजतात। तर व्हायटल सायन्स आणि त्याची व्हायटल सायन्स चेक करण्याची ठिकाणे। टेम्परेचर म्हणजे तापमान हे तोंडातून, काखेतून आणि गुदद्वारातून घेतलं जातं। म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला ओरल, ॲक्झिलरी आणि रेक्टल असं म्हटलं जातं। तर पल्स म्हणजे नाडी हे रेडियल आर्टरी, ब्रॅकियल आर्टरी, कॅरोटिड आर्टरी आणि टिबियल आर्टरी या ठिकाणाहून घेतली जाते। तर रेस्पिरेशन रेट म्हणजे श्वसन दर। श्वसन गती म्हणजे रुग्ण एका मिनिटामध्ये किती श्वास घेतो आणि सोडतो यावरून रेस्पिरेशन रेट ठरवला जातो। ब्लड प्रेशर BP हे मध्यदंडावरून